जय शिवराय मित्रांनो. मी तुषार भोयाड. मोटिवेशन स्टोरीमध्ये परत तुमचं एकदा स्वागत आहे. अब्दुल कलाम यांची एक कथा सांगतो तुम्हाला. भारताचे माजी राष्ट्रपती, मिसाईल मॅन ऑफ द इंडिया म्हणजेच डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जो प्रवास आहे तो खूप प्रेरणादायी आहे. ते तामिळनाडूमधील रामेश्वरम या छोट्या गावात जन्मले. घरची परिस्थिती खूप हालाकीची, म्हणजे खूप गरीब होते. वडील बोटी भाड्याने देत होते त्यांचे. अब्दुल कलाम लहानपणापासून शिकण्याची आवड होती. शाळेत जाण्यासाठी ते लोकांच्या घरात पेपर वाटायचे, म्हणजेच शिकण्याचे पैसे स्वतः ते मिळवता येतील या उद्देशानं. अडचणी होत्या, पण त्यांनी हार मानली नाही. ते नेहमी म्हणायचे, ड्रीम इज नॉट दॅट व्हिच यू सी व्ही स्लीपिंग, इट इज समथिंग दॅट डू नॉट लेट यू स्लीप. म्हणजेच स्वप्न जे तुम्ही झोपेतनी पाहता ते स्वप्न नसतात. स्वप्न हे असतात की ते तुम्हाला झोपू देत नाही. शिक्षण पूर्ण करून ते इस्रोमध्ये सामील झाले. त्यांच्यामुळे भारताचे पहिले सॅटेलाईट लॉन्च व्हेकल SLV तयार केलं. नंतर ते DRDOमध्ये त्यांनी अग्नी, पृथ्वी यासारख्या मिसाईल तयार केल्या आणि मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या या मेहनतीमुळे आणि दूरदृष्टीमुळे आपण त्यांना मिसाईल मॅन ही उपाधीसुद्धा देतो. आणि 2002मध्ये ते भारताचे राष्ट्रपतीसुद्धा झाले. पण त्यांनी नेहमी स्वतःला टीचर्स म्हणून शेवटपर्यंत विद्यार्थ्यांना प्रेरणा देत राहिले. ही त्यांची प्रेरणादायी होती. याच्यामधून आपल्याला हे काय भेटते, शिकवण काय भेटते? गरिबी हा अडथळा होऊ शकत नाही, आहे का नाही? गरिबी हा अडथळा होऊ शकत नाही. आणि इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट शक्य होते. मोठे स्वप्न बघा आणि त्यासाठी न थकता मेहनत करा. सातत्याने शिकत राहणं आणि इतरांना प्रेरणा देणं हीच खरी यशस्वी माणसाची ओळख असते. आय थिंक तुम्हाला ही स्टोरी चांगली वाटली असेल. या ठिकाणी इथेच थांबतो. जय शिवराय.